नमस्कार मित्रांनो, आपण जो उपक्रम राबवत आहोत प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सिरीज मध्ये जे आपल्याकडे प्रश्न आलेले आहेत त्या प्रश्नाचे आपण आज उत्तर पाहणार आहोत. तर पहिला प्रश्न आलेला आहे की काम वासना हे पाप आहे का? काम वासना पाप आहे का याचं थोडक्यात जर उत्तर सांगायचं झालं तर ते असं की काम वासना पाप आहे आणि काम वासना पाप नाही. असं कसं होऊ शकतो? एकच गोष्ट आहे आणि ती दोन्ही बाजूंना वापरता येते. पापही होतं आणि पाप होतही नाही, असं कसं घडू शकतं? तर त्याचं उत्तर असं की काम वासना हे काही पाप नाही. का पाप नाही? तर भगवंताने जे 4 पुरुषार्थ सांगितले, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, या 4 पुरुषार्थापैकी तिसरा जर पुरुषार्थ कोणता असेल तर तो काम आहे. मग काम वासना हे पाप कसं होऊ शकतं? दुसऱ्या गोष्टीत जर आपण अर्थ बघितला तर भगवान स्वतः सांगतात की तो काम आहे ना, तो काम मी आहे. काम वासना स्वतः काम मी आहे, पण कोणता काम मी आहे? तर धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. भगवान सांगतात अर्जुना, जो धर्माला अविरुद्ध आहे, धर्माला ज्या कामामुळे धर्माला विरोध येत नाही, धर्मनिष्ठ जो काम आहे तो काम मी आहे, असं भगवान स्वतः गीतेमध्ये सांगतात. त्यामुळे आणि तिसऱ्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर काम वासना जर पाप असेल तर या जगातले याच्यावर जेवढे काही शरीर आहे ते सर्व शरीर काम वासनेमुळेच उत्पन्न झालेले असतात. काम वासनेमुळेच सर्वांचे शरीर उत्पन्न झालेले असतात. तो एक या जीवसृष्टीचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे काम वासनेला पाप म्हणता येत नाही. मग पाप मानता येत नाही तर मग पाप कोणत्या काम वासनेला मानता येईल? तर जी काम वासना धर्म विरुद्ध आहे, धर्मनिष्ठ नाही, धर्माला सोडून आहे, अशी असणारी जी काम वासना असेल तिनं मात्र पाप होतं. तिसऱ्या अध्यायामध्ये अर्जुनाने भगवंताला प्रश्न विचारला, देवा, जे व्यक्ती शास्त्र जाणतात, धर्म जाणतात, तरीही ते पापामध्ये का प्रवृत्त होतात? तर भगवान सांगतात, बाबा, ते जे व्यक्ती असतात ना ते पाप करण्यामध्ये प्रवृत्त होतात. जे धर्म जाणतात, शास्त्र जाणतात, तरीही ते पापामध्ये प्रवृत्त होतात. तर भगवान सांगतात, कामयेश हृदयेश रजोगुण समुद्भव महाशनो महापापमान विद्येन मिह वैरिनम. असा जे धर्माला सोडून काम वासनेचा उपभोग घेतात असे असणारे जे व्यक्ती असतात ते मात्र त्या कामापासून त्यांना पापाचं फल उत्पन्न होतं. आणि जे व्यक्ती धर्माचा आधार घेऊन, धर्मनिष्ठ राहून, धर्माने जो काम निष्ठ आहे अशा प्रकारचे ज्या काम वासनेचा सहयोग करतात, उपयोग घेतात, तर त्या काम वासनेने पाप होत नाही. आणि धर्माला सोडून जेवढी काही काम वासना लोक उपभोग घेतात त्यांना मात्र पाप होतो.